गुरुदक्षिणेचा खरा अर्थ वाळलेल्या पानांनी दिलेला आयुष्यभर लक्षात राहणारा जीवनाचा धडा. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि डोळे उघडणारी कथा सांगणार आहे, जी फक्त गुरुशिष्याच्या नात्याची नाही, तर संपूर्ण आयुष्य जगण्याची दिशा दाखवणारी आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही कदाचित कधीच कोणत्याही माणसाला, कोणत्याही वस्तूला किंवा कोणत्याही परिस्थितीला कमी समजणार नाही. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी गुरुजींनी सांगितलेला एक संदेश तुमच्या संपूर्ण आयुष्याचा विचार बदलून टाकेल. खूप वर्षांपूर्वी एका शांत, निसर्गरम्य जंगलाच्या कुशीत एक सुंदर आश्रम होता. त्या आश्रमात एक महान ज्ञानी गुरु राहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज, डोळ्यात करुणा आणि प्रत्येक शब्दात जीवन बदलण्याची ताकद होती. दूरदूरच्या गावातून अनेक विद्यार्थी त्यांच्या आश्रमात शिक्षण घेण्यासाठी येत असत. तेथे फक्त वेद, उपनिषदे किंवा शास्त्र शिकवले जात नव्हते. तेथे शिकवले जात होते संयम, नम्रता, सेवा, प्रेम आणि जीवन जगण्याची खरी कला. त्या आश्रमात 3 शिष्य होते. तिघेही बुद्धिमान होते, अभ्यासातही पुढे होते, गुरूंची सेवा देखील मनापासून करत होते. वर्षानुवर्षे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता त्यांच्या घरी परतण्याची वेळ आली होती. गुरूंच्या चरणी नतमस्तक होत तिघे म्हणाले, गुरुदेव, आज आम्ही तुमच्यामुळे ज्ञान मिळवले, आयुष्य घडले. आता आम्हाला गुरुदक्षिणा देण्याची संधी द्या. गुरुजी काही क्षण शांत राहिले, हलकंसं स्मित केलं. मग म्हणाले, मला सोनं नको, चांदी नको, धन नको. माझी गुरुदक्षिणा खूप साधी आहे. तिघांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. त्यांना वाटलं, कदाचित एखादं फळ, फुल किंवा एखादी साधी वस्तू मागतील. गुरुजी म्हणाले, मला प्रत्येकाने एक पिशवी भरून वाळलेली पाने आणून द्या. क्षणभर तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. इतकीच गुरुदक्षिणा. त्यांना वाटलं, हे तर अगदी सोपं काम आहे. जंगलात वाळलेल्या पानांचा ढीच पडलेला असतो. थोड्याच वेळात आपण परत येऊ. ते तिघे 3 वेगवेगळ्या दिशेने निघाले. पहिला शिष्य जंगलातून चालत होता. त्याला एका शेताजवळ वाळलेल्या पानांचा मोठा ढीग दिसला. तो आनंदाने धावत गेला. जशी तो पाने उचलणार, तितक्यात एक शेतकरी म्हणाला, थांब बाळा. शिष्य थांबला. ही पाने घेऊ नकोस. शिष्य म्हणाला, काका, ही तर वाळलेली आहेत. तुमच्या कशाला उपयोगाची? शेतकरी हसला, तुला ती निरुपयोगी वाटतात, पण माझ्या घरची चूल याच पानांनी पेटते. याच पानांमुळे माझ्या मुलांना गरम भाकरी मिळते. गरीब माणसासाठी हीच इंधन आहे. शिष्य अवाक झाला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, ज्याला आपण कचरा म्हणतो, तो कोणासाठी जीवनाचा आधार असतो. त्याने शेतकऱ्याला नमस्कार केला आणि पुढे निघाला. दुसरा शिष्य गावात गेला. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली हजारो वाळलेली पाने पडलेली होती. तो आनंदाने ती गोळा करू लागला. इतक्यात जवळच्या दुकानातून एक व्यापारी धावत आला. अरे थांब, ती पाने घेऊ नको. शिष्य म्हणाला, का? ही तर पडलेली आहे. व्यापारी म्हणाला, मी याच पानांपासून द्रोण आणि पत्रावळी तयार करतो. गावातील लग्न समारंभ, पूजा, भंडारे, सर्व ठिकाणी त्यांचा उपयोग होतो. याच व्यवसायातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शिष्याच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. वाळलेल्या पानांचाही व्यवसाय होऊ शकतो, याचा त्याने कधी विचारच केला नव्हता.
तिसरा शिष्य एका डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. तेथे एक वृद्ध आजी शांतपणे वाळलेली पाने वेचत होती. शिष्य म्हणाला, आजी, मला थोडी पाने देता का? आजी प्रेमाने म्हणाली, बाळा, ही पाने मी औषध तयार करण्यासाठी गोळा करते. काही झाडांची वाळलेली पाने सुकवून त्यांचा काढा बनवला की ताप उतरतो, जखमा भरतात, अनेक आजारांवर उपयोग होतो. शिष्याला विश्वासच बसत नव्हता. ज्यांना तो क्षणभरापूर्वी निरुपयोगी समजत होता, तीच पाने कोणाचं आरोग्य सुधारत होती. संध्याकाळ झाली. तिन्ही शिष्य आश्रमात परतले. पण त्यांच्या हातात एकही पिशवी नव्हती. ते लाजत गुरुजींसमोर उभे राहिले. पहिला शिष्य म्हणाला, गुरुदेव, क्षमस्व, मी पाने आणू शकलो नाही. दुसराही म्हणाला, मी सुद्धा रिकाम्या हाताने आलो. तिसरा शिष्य डोळ्यात पाणी आणून म्हणाला, आम्हाला वाटलं होतं, वाळलेल्या पानांना काही किंमत नाही. पण आज समजलं, त्यांच्याशिवाय अनेकांचं आयुष्य अपूर्ण आहे. गुरुजींच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. ते म्हणाले, माझ्या प्रिय शिष्यांनो, आज तुम्ही माझ्यासाठी पाने आणली नाहीत, पण त्याहून मौल्यवान अशी गोष्ट घेऊन आलात. तुम्ही जीवन समजून आलात. सर्व शिष्य शांतपणे ऐकत होते. गुरुजी पुढे म्हणाले, या जगात अशी एकही वस्तू नाही जिचा काही उपयोग नाही. प्रत्येक गोष्टीचं स्वतःचं स्थान असतं. प्रत्येक माणसाचं स्वतःचं महत्त्व असतं. प्रत्येक क्षणाचं स्वतःचं मूल्य असतं. ज्याला तू निरुपयोगी समजतोस, तो दुसऱ्यासाठी अमूल्य असू शकतो. कधीही कोणालाही कमी लेखू नकोस. गरीब माणूस असो, शेतकरी असो, मजूर असो, लहान मूल असो, वृद्ध असो, प्रत्येक जण ईश्वराची निर्मिती आहे. गुरुजींनी जवळ पडलेली एक छोटीशी सुई हातात घेतली आणि म्हणाले, ही सुई पाहिली का? तलवार मोठी आहे, भाला मोठा आहे, पण फाटलेलं वस्त्र शिवायचं असेल तर तलवार उपयोगाची नाही, सुईच लागते. यानंतर त्यांनी शर्टाचं एक बटण दाखवलं. हे बटण लहान आहे, पण ते नसल्यास संपूर्ण वस्त्र अस्ताव्यस्त दिसतं. म्हणून मोठेपणा आकारात नसतो, तर उपयोगात असतो. आणि माणसाचं मूल्य त्याच्या संपत्तीत नसतं, तर त्याच्या स्वभावात, सेवेत आणि प्रेमात असतं. तिन्ही शिष्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी गुरूंच्या चरणी नतमस्तक होत म्हटलं, गुरुदेव, आज आम्हाला समजलं, खरी गुरुदक्षिणा म्हणजे वस्तू देणं नाही, तर तुमची शिकवण आयुष्यभर आचरणात आणणं. गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिला. जिथे जाल तिथे प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. प्रत्येक वस्तूचं मूल्य ओळखा आणि कधीही अहंकाराला मनात स्थान देऊ नका. या कथेचा बोध. मित्रांनो, आपण अनेकदा एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यांवरून, पैशावरून, शिक्षणावरून किंवा पदावरून मोजतो. पण ईश्वराच्या दृष्टीने प्रत्येक जीव समान आहे. जगात कोणताही माणूस छोटा नाही, कोणतीही वस्तू निरुपयोगी नाही आणि कोणताही अनुभव वाया जात नाही. योग्य वेळ आली की लहानशी गोष्टही मोठं काम करून जाते. म्हणून नेहमी नम्र राहा, कृतज्ञ राहा, दुसऱ्यांचा आदर करा आणि प्रत्येक गोष्टीत ईश्वराने दिलेलं महत्त्व ओळखा. हीच खरी गुरुदक्षिणा आहे. हीच खरी जीवनविद्या आहे. शेवटचा मनाला भिडणारा संदेश. कधीही कोणालाही कमी समजू नका. कारण आज जो साधा वाटतो
तो उद्या तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार ठरू शकतो. गुरूंची शिकवण फक्त कानांनी ऐकू नका. ती मनात उतरवा आणि आयुष्यात जगून दाखवा. तेव्हाच गुरु प्रसन्न होतील आणि तेव्हाच तुमचे जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. मित्रांनो, आयुष्यात कधीही कोणालाही कमी समजू नका, कारण ज्याला आपण सामान्य समजतो त्याच्यामध्येही देवाने एक अमूल्य उद्देश ठेवलेला असतो. 2. गुरूंची खरी गुरुदक्षिणा फुले, फळे किंवा धन नसते, तर त्यांच्या शिकवणीनुसार जगलेलं संपूर्ण आयुष्य असतं. 3. ज्या दिवशी आपण प्रत्येक माणसाचा आदर करायला शिकू, त्या दिवशी आपल्या जीवनात खऱ्या आनंदाची पहाट उगवेल. 4. अहंकार माणसाला मोठं बनवत नाही, नम्रता मात्र देवाच्या अधिक जवळ घेऊन जाते. 5. आजची ही कथा जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर समजा गुरूंचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. 6. लक्षात ठेवा, वाळलेल्या पानांप्रमाणेच अनेक माणसंही बाहेरून साधी दिसतात, पण त्यांच्या अस्तित्वामुळेच अनेकांची आयुष्य उजळलेली असतात. 7. जग सोडताना आपल्यासोबत संपत्ती जाणार नाही, पण आपण दिलेला आदर, प्रेम आणि केलेली सेवा मात्र आपल्या कर्मरूपाने कायम सोबत राहील. 8. आजपासून एक संकल्प करा. कोणाच्याही मनाला दुखवणार नाही, कोणालाही कमी लेखणार नाही आणि प्रत्येकात देवाचं रूप पाहण्याचा प्रयत्न करीन. 9. गुरूंचे शब्द कधीही जुने होत नाहीत. ते प्रत्येक संकटात आपल्या आयुष्याला नवी दिशा देत राहतात. 10. परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना, आपल्या जीवनात असे सद्गुरू लाभोत जे आपल्याला माणसांची किंमत, नम्रतेची ताकद आणि प्रेमाने जगण्याची खरी कला शिकवतील. जय गुरुदेव. जय सियाराम.